कंटेनरमधून येऊ लागला विचित्र आवाज। रात्रीचा वेळ होता, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती। एक कंटेनर भरधाव वेगाने रस्ता चिरत पुढे जात होता, पण काही अंतरावर असलेल्या नाकाबंदीजवळ अचानक त्या कंटेनरमधून काहीतरी विचित्र आवाज यायला लागला। विचित्र, भीतीदायक, कोणाचं रडणं, कोणाचा हुंदका, कुणीतरी धडपडतंय असा आवाज। पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं। हा काय आवाज आहे? कुणालाच काही समजेना। कंटेनर थांबवण्यात आला। चालक काहीतरी कारण सांगू लागला, पण आवाज वाढतच गेला। कोणाचं मन धडधडू लागलं। दरवाजा उघडावा की नाही याचं धाडस कुणी करत नव्हतं। अखेर एक जवान पुढे आला, हातात टॉर्च आणि दुसऱ्या हाताने कंटेनरचा लॅच उघडला। दरवाजा उघडताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आज जे दृश्य होतं ते पाहून सर्वांनी नजरा वळवल्या। कंटेनरच्या आत गर्दीत गुदमरलेल्या अवस्थेत बसलेले 5 पुरुष आणि त्यांच्या भोवती दाटून बसलेले 25 जिवंत जनावरे। श्वास गुदमरत होते, चाऱ्याचा मागबूस नव्हता, पाण्याचा थेंबही नाही। काही जनावरे जवळपास बेशुद्ध, काही अजूनही जीवाच्या आकांताने ओरडत होती। त्या आवाजानेच तर पोलिसांचं लक्ष गेलं होतं। काही जण, सर्वजण थबकले। दृश्य इतकं भयावह होतं की कोणालाच बोलता येईना। त्या लोकांना खाली उतरवण्यात आलं। चौकशी केली असता समोर आलं की ते सगळे एका अवैध वाहतूक टोळीचे सदस्य आहेत। दूरवरच्या राज्यातून जनावरे पकडून बाजारात विकण्यासाठी नेत होते। कंटेनरमध्ये जनावरांना अशा निर्दयतेने कोंबलं गेलं होतं की काहींना हालचालही करता येत नव्हती। त्या 5 जणांची नावे: रफिक खान, साहिल कुरेशी, इम्तियाज पठाण, फरहान सय्यद, आदिल शेख। सर्व एकाच टोळीतील। सगळ्यांचे हात थरथरत होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पण ही कहाणी इथे संपली नाही। कंटेनरमधून जनावरे बाहेर काढण्यात आली। त्या जनावरांचे डोळे लाल, अंगावर जखमा, पायात दोर, जणू मृत्यूच्या दारातून परत आल्यासारखं। पोलिसांनी लगेच स्थानिक गोरक्षण केंद्राशी संपर्क साधला। सर्व जनावरांना पाणी देण्यात आलं। वैद्यकीय तपासणी करण्यात आली। हळूहळू परिसरात गर्दी जमू लागली। लोक कुजबुजू लागले, हे काय चाललंय? ज्यांनी दृश्य पाहिलं ते शब्दहीन झाले। दरम्यान त्या टोळीतील एक जण घाबरून सगळं कबूल करू लागला, आम्ही रोज असं करतो साहेब। प्रत्येक आठवड्यात एक कंटेनर भरतो, वरून परवानगी असते, कुणी काही बोलत नाही। पोलिसांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसू लागला। लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं। संपूर्ण परिसरात या टोळीच्या इतर साथीदारांवर छापे टाकण्यात आले। त्या कंटेनरमधील 25 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। त्यांच्या शरीरावर औषध लावण्यात आली, पाणी चारा देण्यात आला। काहींना उभं राहायलाही शक्ती उरली नव्हती। अवघ्या काही तासात ही बातमी पसरली, कंटेनरमधून येऊ लागला विचित्र आवाज। देश हादरला। सगळीकडे एकच चर्चा, नेमकं आत काय सापडलं? कोण होते हे लोक? कुठे नेत होते ही जनावरे? दिवसभर गोंधळ, शंका, चर्चा सुरू राहिली, पण अखेर संध्याकाळी पोलिसांनी सत्य उघड केलं। तो विचित्र आवाज, तो कुणा माणसाचा नव्हता, तो होता निर्दोष गप्प बसलेल्या त्या जनावरांचा, जे श्वास घेण्यासाठी धडपडत होते, वेदनेत किंचाळत होते। मानवतेच्या नावावर लाजिरवाणं दृश्य। पोलिसांनी सांगितलं, जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होईल। कंटेनर, जनावरे आणि सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या रात्रीची ती विचित्र किंकाळी आजही अनेकांच्या कानात घुमते आहे। कंटेनरमधून येऊ लागला विचित्र आवाज, पण तो आवाज फक्त एका तपासाची सुरुवात होती आणि शेवटी उघड झालं एक निर्दयी सत्य, मानवतेलाही हादरवणारं।